नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सरकारने आता लाडक्या बहिणींना उत्पन्नाचं बंधन घालायचा मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच आता सरकारने लाडक्या बहिणींना ज्या योजनेचा लाभ मिळत आहे, त्या योजनेचा लाभ देत असताना आता त्यांचं उत्पन्न पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता यामध्ये उत्पन्न जी पडताळणी करत असताना 5 महत्त्वाच्या बाबी बघितल्या जाणार आहात किंवा त्या 5 निकष जे आहेत ते चेक केले जाणार आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे 5 निकष कोणते आहेत याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आणि ह्या 5 पैकी कोणता एक जर निकष किंवा एक जर बाबी आपल्याकडे असेल तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे मिळणारे ₹21 आता सरकारने ₹21 केले ते आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजेच आपण ह्या योजनेमध्ये लाभार्थी असणार नाही. तर आपल्याला माहीत असेल की सरकारने निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजना सरकारने चालू केलेल्या होत्या. आता त्यामध्ये सरकारने काय केलं, कागदपत्राची पूर्तता आहे ती बऱ्याच वेळा करता येत नव्हती किंवा ह्या योजनेचा लाभ लवकरात लवकर महिलांना देऊन निवडणुकीमध्ये महिलांना कसं आकर्षित करता येईल यासाठी सरकारने बऱ्यापैकी जी कागदपत्राची अट आहे ती शिथिल करण्यात आलेली होती आणि वेळेअभावी हे कागदपत्रसुद्धा चेक करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की सरसकट बऱ्यापैकी महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटला होता. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्या ज्या योजना चालू केल्या होत्या, त्या योजनांना आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी लाभार्थी जे आहेत ते 1 कोटीपेक्षा कमी आहेत. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थ्याची संख्या जर आपण बघितली ती जवळजवळ 2.7 कोटी महिलांनी यासाठी अर्ज केलेले होते आणि बऱ्यापैकी ह्या महिलांना यासाठी जो हप्ता आहे तो पण मिळालेला आहे. आता या लाभार्थीची अर्जाची फेरपडताळणी होणार असून पात्र लाभार्थींना आता 1 एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून दरमहा ₹21 मिळतील असे सांगितले जात आहे. म्हणजे आता सर्वात प्रथम सरकार जे आहे ते ह्या 5 बाबी जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या चेक करणार आहे. त्या चेक बाबीमध्ये आपण बसत नसाल तरच 1 एप्रिल 2025 रोजी आपल्याला ₹21 हप्ता मिळणार असून सरकारला यासाठी दरवर्षी 56,000 कोटीचा निधी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे निकष ठेवण्यात आलेले होते, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अर्जाने अर्जात भरलेली माहिती अचूक आहे किंवा नाही, हे स्वयं घोषणापत्र जेव्हा दिलं होतं ते चेक करण्यासाठी सरकारकडे एवढा वेळ नव्हता. त्यामुळे बऱ्याच महिलांना आता या योजनेमध्ये लाभ मिळत होता. आता यामध्ये सर्वात 5 जे निकष आहेत ते कोणते आहेत? तर सर्वात पहिला जो ह्यामध्ये निकष ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. आता सरकार आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न चेक करू शकते, जसं की आपल्याला उत्पन्नाचा दाखला वगैरे मागू शकते आणि त्याच्या अंतर्गत जर आपलं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये दुसरे जे नाव आहे ते आहे 4 चाकी वाहन. आपल्या घरात जर कोणाकडे 4 चाकी वाहन असेल, तरीसुद्धा आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता किंवा ₹21 1 एप्रिल 2025ला मिळणार नाहीत. पुढचा जो बाब आहे ती म्हणजे 5 एकरपेक्षा अधिक जमीन. आपल्या कुटुंबाकडे जर 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल, तरीसुद्धा आपण ह्या योजनेमध्ये लाभार्थी ठरवू शकणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्याचबरोबर एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहे किंवा नाही, हे सुद्धा सरकार चेक करणार आहे. जसे की आपण वेबसाईट जर ओपन केली तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती आता दिसत आहे. सरकार आपल्याला सांगत आहे की आपण ह्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे, एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत ₹21 देता येणार नाही. आणि सर्वात लास्टची जी गोष्ट आहे ती म्हणजे एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले असतील, तरीसुद्धा या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा पाहूया की महत्त्वाच्या ह्या 5 बाबी कोणत्या आहेत? तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, 4 चाकी वाहन आपल्याला आहे का? 5 एकरपेक्षा अधिक जमीन आहे का? एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का? किंवा एकाच कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत का? तर ह्या सर्व बाबींची आता पडताळणी सरकार करणार आहे आणि ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे 1 एप्रिल 2025 नंतरच आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. जर आपण मी ह्या सांगितल्या कोणत्याही 5 बाबीमध्ये आपण मोडत असाल, तर आपण आता पैसे विसरायचे आहेत, या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आपण आज पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जी नवीन हे आलेली आहे
सूचना सरकारने दिल्या त्या आपण पाहिलेल्या आहे. योजनेसंदर्भात आणखी काही माहिती त्यात जरूर आम्ही तुम्हाला कळवू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.